नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग आपला अशा विषयावर आहे की आमच्या गावातली लीग आहे, नौकार प्रीमियर लीग. तिचा आज 5वा पर्व आहे आणि आज पहिला दिवस आहे. तर पहिल्या दिवशी माझी तर मॅच आज नाही आहे, पण मी घरी आहे आज. तर विचार केला की आज ब्लॉग बनवूया आणि उद्याचा पण ब्लॉग असेल, तर तो वेगळा असेल आणि आजचा वेगळा असेल. तर बघूया. आता पहिल्या दिवशी आता तर मी आलो प्रॅक्टिससाठी, अजून चालू नाही झालं तिकडं. तर मी सागर स्पोर्टचा हा ग्राउंड आहे, तर मी तिकडं प्रॅक्टिससाठी आलो आहे. आता थोडं प्रॅक्टिस करेन आणि मग मी जाईन फ्रेश वगैरे होऊन तिकडं. मग तिकडं गेल्यावर भेटू. चला जा, येतोय प्रॅक्टिसला आलोय. तर मित्रांनो, आता मी पुन्हा एकदा आलेलो आहे ग्राउंडवरती आणि फर्स्ट मॅच झालेली आहे आणि सेकंड मॅच चालू आहे. तर आता बघूया कोणची मॅच चालू आहे आणि फर्स्ट मॅच कोण जिंकलं आहे ते तिथं जाऊनच समजेल. तर पहिली मॅच निमिष पाटील हारलेला आहे आणि इथंच बसला बघा. कसं काय हारला सांग एकदा, काहीतरी 2 शब्द बोलायचं. चुकला जरा थांबून केलेला पाहिजे होतं. पहिली मॅच हारलेली आहे, तो दुसऱ्या मॅचला कमबॅक करेल गट्या. आणि सेकंड मॅच चालू आहे. देवलाली आणि श्रेया 11 संघाची मॅच चालू आहे, म्हणजे किशोर पाटील आणि राजा पाटीलची मॅच चालू आहे. ओहो, विनिंग टीम आहे. फर्स्ट मॅच विन झालेली आहे. कॅप्टन, तुम्हाला कसं वाटतं पहिली मॅच जिंकलं? आनंद झालाय. 1 साइड जिंकलो, बरा वाटला जाम. आणि पोरांच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगशील? नंबर होता, सर्व पोरांनी माझी 100% दिला. मला जे पाहिजे होतं ते मला दिलं. आणि वेदांत, तुला काय सांगायचं आहे? तुझी ओव्हर मी ऐकत होतो तिकडून की वेदांत पाटीलची ओव्हर. तर तुम्हाला कसं वाटतंय? मॅन ऑफ द मॅच भेटले तुम्हाला आज फर्स्ट मॅचची. आता तुम्ही कमबॅक केलेलं आहे. आम्हाला सोडा म्हणजे झाला, आम्हाला क्वालिफायमधून पहिलं क्वालिफाय होऊ द्या, मग आम्हाला सोडा. तर बघूया आता आपण नेक्स्ट मॅचमध्ये. तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा, बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. तर हे फर्स्ट मॅचचे विनर आहेत. हा आमचा प्लेअर आहे, हा उद्या आमच्याच खेळणार आहे. तर आता ही सेकंड मॅच चालू आहे. फर्स्ट इनिंग झालेले आहे. सागर श्रेया 11 टीमची फर्स्ट मॅच झालेली आहे, फर्स्ट इनिंग झालेली आहे. तर त्यांचा रन झालेले आहेत, मला असं वाटतं 38 काहीतरी धावा झालेले आहेत. आणि आता सेकंड इनिंग राजाची बॅटिंग आहे. आता बघूया राजा काय मॅच जिंकतोय की बघूया. आणि मात्र कलश चढवण्याचं काम सूर्यकुमार स्काय याने केली. यावेळेसचा फटका बॅट मधून सुमधुर साऊंड आउट ऑफ द ग्राउंड. क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती वा भाई वा, फ्लॅट अँड फ्लुरियस फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय शत्रुघ्न सतीश. आभार व्यक्त करतो. वा भाई वा, आणखीन एक आलाय आणि ते जातोय पंच उडा गोल. गेम जिंकूया. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. उडाया गेला पाहिजे आता जिंकण्यासाठी. चेंडू खूप सारे आहेत. ज्यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा इनसाइड आउट ओव्हर कव्हर. चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. लो फुल टॉस आला की आला आणि मात्र मॅच फिनिश करून जाणारा मॅग्निफिसंट षटकार. कम ऑन आणि आता सेकंड मॅच ओंकार बरे हारलेला आहे. काय वाटतं तुला? हारलास कसा वाटतं तुला? काय माझी मुलं हा
आणि मोन्यात इंजर्ड आहे बघा, तुम्ही हात बघू शकता. त्याच्यामुळं त्याचे मनाचा दुःख आपण समजू शकतो की तो इथून बघून मॅच बघतोय, इथं बसून मॅच बघतोय. तर तू बिग बॅश खेळणार आहेस ना? तर बिग बॅश टुर्नामेंट आमची होणार आहे, त्याच्यात मोन्या खेळणार आहे. आता तो इंजर्ड आहे त्याच्यामुळे तो नाही खेळत आहे, तर बिग बॅशला नक्कीच खेळेल. तर बघू आता तेव्हा त्याचा परफॉर्मन्स कसा असतो. आणि विनिंग टीमचा मॅनेजर, सॉरी लुझिंग टीमचा मॅनेजर सध्या जाम रागात आहे. ऋषा आणि मात्र अथर्व आपण सुद्धा यायचं रागात आहे सध्या जाम. तर सेकंड मॅचचा लुझिंग कॅप्टन, मला काय वाटतंय कुठं कमी पडलं तुम्ही आज? बॅटिंग लाईन थोडी कमी झाली, नेक्स्ट टाइमला बॅटिंग करायचं कमी झालं, त्याच्यामुळे आम्ही हारलो. बेलाने ऍक्टिव्ह 25 दिल्या. प्रथम व द्वितीय क्रमांकाचा चषक जे आपण सेकंड मॅच किशोर पाटील हारलेला आहे आणि राजा जिंकलेला आहे. तर आता सेकंड मॅचला ते प्रयत्न करतील निमिष पाटीलला हरवायचा. तर बघूया आता सेकंड मॅच त्यांची नंतर लागेल, त्याच्या आधी विनरची मॅच लागणार आहे. तर टीमची नावं नाही माहिती, मी कॅप्टनची नावं घेतो डायरेक्ट. तर अनुची मॅच लागणार आहे आता राजासोबत, तर ती मॅच बघूया आता चेंडू पहिल्या चेंडूवरती यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गुल हवामध्ये रूपांतर आपण पाहतोय. यावेळेस चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता, मिनी हेलिकॉप्टर शॉट, परंतु तिथे होत नसतं मित्रांनो. यावेळेस चेंडूवरती मॅच सुटतात आणि डीप स्क्वेअरने इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे सहजगत्या हातामध्ये क्रमांक 21 दुर्वांच्या जोड्या किंवा 21 मोदक गणपती बाप्पाच्या चरणी आपण अर्पण करतो आणि हाच आकडा स्थिर राहील. एकदा गोलंदाज सज्ज तेजस जास्तीचा एफर्ट्स लावलाय आणि मात्र यावेळेस कॉर्नर म्हणूया, तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडस गचाल क्षेत्ररक्षण होतं मध्ये. हो या बाई वा, चांगला फटका, आउटस्टँडिंग फटका. मधून प्रत्येक विकेट साठी संदेशाला 200 रुपयाचा आलाय की काय पहिल्या चेंडूवरती आलाय, परंतु तिथे झेल पण पकडलाय. आणि जय हनुमान नौकार दोन जिंकून क्वालिफाय झालेले आहे. आणि सांज 11 टीम एक हारलेली आहे, एक जिंकलेली एक हारलेली आहे. अनुपची टीम, ही टीम एक जिंकलेली आहे आणि एक हारलेली आहे. आता त्यांचा मॅच नंतर होणार, आता लुझरची मॅच होणार आहे. तर आता ती मॅच बघूया आणि मग डायरेक्ट आपण संघ मालक जय, तुला कसं वाटतंय क्वालिफाय झाला? फर्स्ट टाइम क्वालिफाय झालोय आणि अजय पाटील आता क्वालिफाय झालाय 2 मधून जो त्याचा म्हणजे स्वप्न अधुरा झाला होता तो आज पूर्ण झालाय. 2 मधून 2 जिंकून क्वालिफाय झाला. आणि आता मॅच लागले निमिष पाटील आणि यांच्यातली मॅच आपल्याला पाहायला किशोर पाटील यांची मॅच लागलेली आहे. ओपनिंगसाठी ऋषी आणि किशोर पाटील आलेले आणि दोघ जण एक क्वालिफाय झाला आणि एक क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्याने आज कडक बॉलिंग टाकलेले. ते कसं वाटतं तुला क्वालिफाय झाला? क्या बात आहे, चलो राजा, तुला कसं वाटतंय मॅच जिंकलास आता? 2 मधून 2 मॅच जिंकला, तुला कसं वाटतंय आता? 2 मधून 2 मॅच जिंकलो, मला एवढा बरं वाटते ना, कारण की गेले 3 वर्ष मी क्वालिफाय होत नाही. त्यामुळं यंदा ठरवलेलाच की जयला यावर्षी क्वालिफाय होऊन द्यायचा आणि ट्रॉफी मिळवून द्यायचं, त्यामुळं मी ते जामच खुश आहे. आणि तुला असा कोण प्लेअर वाटते ज्याने तुला सपोर्ट केला आणि कुठल्या प्लेअर बद्दल तू चांगलं सांगशील किंवा तुझ्या टीम बद्दल काय सांगशील? माझी टीम बद्दल
असं बघायला गेलं तर अथर्व, बारक्या आणि तेजा, या तेजा पाटील आणि बारक्या पाटील गोलंदाजी एवढी भारी केली ना की एकदम खतरनाक आहे. आणि बारक्याने तर बॅटिंग अप्रतिम कडक. तर आज राजा 3 वर्षानंतर क्वालिफाय झाला आणि आता तो उद्या खेळणार आहे 2 मधून 2 जिंकून. आणि आता ही मॅच लागलेली आहे, ती लुझिंगची मॅच लागली आणि यांच्यातून जो जिंकल तो अनूप सोबत मॅच खेळेल. तर आता मी जातो जेवायला आणि जेवून मग रिटर्न येतो लास्टची मॅच बघायला. चला. हे मग तर आता जेवून झालंय, तर जस्ट जेवलो आणि आता चाललो ग्राउंडवरती परत. मॅच चालू असेल आता, मला वाटतं एक लुझिंग टीमची मॅच चालू असेल. तर ती अर्धी मॅच बघू आणि शेवटची मॅच बघून मग नंतर आपला हा ब्लॉग एंड करू आणि मग उद्या नवीन दिवसाचा नवीन ब्लॉग चालू करू. चला. आणि याने नो टाकला आता. पुन्हा एकदा फुल टॉस वरती आक्रमण, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. वेट फॉर अंपायर डिसिजन. चौकार की षटकार. कट मारलाय. नो चेंडू ट्रॅव्हल करेल दरम्यान वरून बाउंड लाईनच्या दिशेला. सीमा बार चौकार. कमॉन डीजे. पुन्हा एकदा हा बॅट्समन अगदी जबरदस्त क्रिकेट खेळत असतो आणि चेंडूवरती प्रहार केल्यानंतर अनूप, तू दुसरी मॅच हारलास, तुला काय वाटतं आता? तिसरी मॅचला काय तुझा प्लॅन आहे की तुला क्वालिफाय व्हायचं? बॅटिंग आली तर मी जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेन आणि बॉलिंग आली तर मी कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. कारण मागच्या मॅचमध्ये 60 धावा प्लस झाल्या होत्या, त्यामुळे जरा हार्ड गेली मॅच. कमबॅक करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण ही मॅच आम्हाला जिंकलंच आहे जर आम्हाला या मॅच टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल. जर या टुर्नामेंटमध्ये राहायचं असेल तर निमिष पाटीलला 5 ओव्हरमध्ये 58 धावांचा टार्गेट केलेला आहे ऋषी यांच्या टीममध्ये, म्हणजे किशोर पाटील यांच्या टीम कडून 58 झालेले आहेत. आणि निमिष पाटील आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज रोशन पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की पहिला चेंडू गेमीज पहिल्या चेंडूवरती उडवलाय, अक्षरचा डिपॉझिट केलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार डीजे. पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत दन करत चेंडू जाते वरती पंचांच्या उजवीकडून. राऊंड विकेटचा मारा. ओव्हर द विकेट काय करते मैदानावरती, जशा प्रकारे संध्याकाळच्या सत्रामध्ये अंगोलीला जातो. वेगळेस चेंडूवरती कॉपी बुक स्टाईल ने केलेला फटका व्ही शेप मध्ये मारलाय अलॉंग द कार्पेट सीमा रेषेला. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडू मैदानाच्या अर्जुन काहीतरी विपरीत करायचं. अर्जुन निमिष पाटील यांचा मनोधैर्य आपल्याला पाहायला मिळते. चेंडू द्या, कारण का ह्या चेंडू जो नवीन चेंडू असतो त्या नवीन चेंडूला 5 बॉल 25 पाहिजे आणि निमिष पाटीलने आत्ताच एक 6 मारलाय. 6 बॉल 25 पाहिजे होत्या, 5 बॉल 19. चांगला चेंडू कमबॅक. थँक्यू डिले मास्टर. जर आपल्याला प्रोत्साहित करायचं असेल तर आपल्या टीम कलात्मकता सिद्ध करा आणि चेंडू दंडन करत गच्चा मिस केला की काय, परंतु चेंडू जातो, चेंडूला सुद्धा मान्य योग्य ते चेंडू. 1 बॉल 5. मॅच वन साइड. जशा प्रकारे आपण म्हणतो ना वाद किती जखमी झाला तो वेळ जाऊ देतो आणि अशा प्रकारे दहाडतो की समोरच्या संघाची भावना निवडून टाकतो. आणि ती निमिष पाटीलची खेळी एक जिगरबाज आणि आउटस्टँडिंग खेळी आपल्याला पाहायला मिळते आणि सामना विजयी होते तो म्हणजे निमिष पाटील. बराच काळ हवेमध्ये कॅच होण्याची संभावना या ठिकाणी. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न करण्याचा निर्धार केला होता क्षेत्ररक्षक मैदानावरती गोलंदाजी करतात. यावेळेस चेंडू बघा, चेंडू खंडानंतर उचलणारा होता.
प्रतिष्ठापक प्रेक्षकांना मनमोहित करणारा आणखीन एक बहारदार असरदार रुबाबदार मंजू गडी 1 साइड विनर, 2 मधून 2 जिंकलाय 1 साइड. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पुढील चेंडू शाब्दिक पद्धतीची चेंडू हुकचा वंडरफुल फटका वंडा सीमा रेषेच्या बाहेर डीप फाईल लेग क्लिअर करणारा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या सगळे सेन्सिबल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामधून इथे मात्र क्षेत्ररक्षक सहजगत्या चांगल्या प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये 43 बनवायचे आहेत आणि जर बनवायचे असतील तर आपल्या मध्ये असलेला क्लास दाखवावा लागेल. जे म्हणतात ना क्लास इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. जशा प्रकारे म्हटलं जातं जे देखे ना कवी निमिष पाटील क्वालिफायला एकदम कडक, दुसऱ्या मॅचला कडक बॅटिंग केली आणि आता मुवमेंटला येऊन दक्षनी छक्का मारला आणि मॅच जिंकवली. निमिष पाटील क्वालिफाय झाला. आता आपण डायरेक्ट उद्याच भेटू. चला हा ब्लॉग इथे सेंड करून डायरेक्ट उद्या भेटू दुसरा ब्लॉग. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.